सध्याच्या घडीला गावची लोकसंख्या किती? हा 2250 कन्फर्म आकडा आहे. सर जनगणना कधी झाली आपली? 11च्या नुसार काय लोकसंख्या आहे? 1150 1158 आता 2250 आहे ना. हा आकडा कसा आहे? जनगणना तुम्ही हा आकडा घेतला कसा? याचा सोर्स काय तुमचा? गावातून घेतो ना. बरोबर 2250 आपण कुटुंब 2250 एका माणसावर सरकारचा वार्षिक खर्च किती आहे? पण एका माणसाला ग्रामपंचायत सरकार असो किती खर्च करते एका माणसावर वार्षिक? 500 रुपये. 2011च्या जनगणनेनुसार निधी येतो म्हणजे 1158 गुणिले 500 हा कन्फर्म आकडा आहे का? ऑलमोस्ट आहे, जवळजवळ आहे का? ते सांगा मला. ठीक आहे, 5.5 लाख रुपये निधी येतात. ग्रामसेवक साहेब कन्फर्म आहे का आकडा? मला सांगा 500 रुपये का 525 रुपये पर पर्सन? आता 10 इकडे तिकडे अहो तसं नाही आहे, तसं ठीक आहे. मी काय म्हणतो नाही बरोबर. याचा वापर कुठे उराल सर? याचा वापर कुठे उराल सर? कोणाच्या? नक्की नाही काय अडचण? कोणता कम्प्युटर ऑपरेटर तर काय अडचण? बरोबर. नंतर समजा बाकीच्या मिळते काय काम होतं? मला सांगा प्रोग्राम आहे, त्या प्रोग्राम मध्ये 1 2 3 असं नाही लिस्ट करा. 60% आपले पाणी पुरवठा स्वच्छता 60% काय? 60 मध्ये 2 प्रकार राहते. काम तर सांगा. पाणी पुरवठा आधी त्यानंतर हे बघा ऐका साहेब, 15 विकतात ना केंद्र शासनाची 15 विकतात बरोबर. त्या मार्फत हे सगळं चालू. मला सांग योग्य वापर झाला त्याचा काय काय सांगितलं काम सांगा साहेब. 60% कशासाठी वापरली जाते योजना? ऐका मी सांगतो अंगणवाडी, बॅकवर्ड एरिया म्हणजे मागासवर्गीय एरिया आणि शाळा या 3च साठी वापरता येतं बघा. गावात अंतर्गत विकास नाही पण मला माहिती त्यानुसार ठिकाणी मला वाटतं 3च गोष्टीसाठी तो वापरता येतो. त्याचं डिस्ट्रीब्युशन म्हणजे विभाजनच तसं केलं 60-40 मध्ये हे 3. तिकडं तो स्वच्छता आणि पाणी पुरवठा, इकडं अंगणवाडी स्कूल आणि मागासवर्गीय एरिया त्यासाठी म्हणजे सुरळीत काय अडचण नाही त्यामध्ये. तफावत धन्यवाद तुमचं, तुम्ही सहकार्य